एव्हरीवन. सो काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही शिर्डीला आलेलो. तुम्ही आमचे शिर्डीचे ब्लॉगसुद्धा पाहिला. बट त्या दरम्यान आम्ही अजून एक प्लेसला व्हिजिट केलेला आहे, ते म्हणजे साई तीर्थ डिवोशनल थीम पार्क, जे की खूप वेल नोन आहे. इकडे आल्यानंतर खूप सारे लोक इकडे त्यांनी व्हिजिटसुद्धा केलेलं आहे. सो आज आम्ही सुद्धा आलो आणि आम्ही सुद्धा व्हिजिट करणार आहोत विथ कंप्लीट फॅमिली अँड वी आर सुपर एक्सायटेड. आतमध्ये काय काय आहे हे तुम्हाला समजेलच थोड्याच वेळात. सो पीपल स्टे ट्यून. इथे तुम्हाला पार्किंगसाठी खूप त्यांनी प्रॉपर छान प्लेससुद्धा केलेली आहे. बाईकसाठी 50 रुपीज आहे, कारसाठी 100 रुपीज आहे आणि बस जर असेल तर 150 रुपीज आहे. सो लेट्स गो. फायनली आम्ही तिकीट्स काढलेले आहेत. तिकीटचे जे पण चार्जेस आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती इथे फ्लॅश होत असतील आणि प्लस खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. सो वी आर एक्सायटेड टू सी की एक्झॅक्टली आतमध्ये काय आहे. हो, इथे प्रत्येक शोजचे टायमिंग्स आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही शो इथे बघू शकता. तर सगळ्यात फर्स्ट आम्ही जो शो बघतो तो आहे वेलकम टू तीर्थयात्रा. कसं वाटतंय? समाधान वाटतंय. We are super excited. नमस्कार. भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है. आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. पूरे देश से यहाँ डब्बे वाले कहाँ है? मुंबई. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर. श्रद्धालु को निराश नहीं करते और सब मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात. भगवान श्री कृष्ण का नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार. दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के. सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं. भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी. जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750. वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा. से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे रूप है. उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है. 1000 से भी अधिक भक्त आते हैं. भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीन जी का दर्शन करने आते हैं. तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं. ह्या जागेवर तर आम्ही जाऊच, पण कधी जाऊ हे नाही माहीत. पण आज इकडे शिर्डीमध्ये आल्यानंतर एवढे तीर्थयात्रा आम्ही जाऊन आलो तर एकदम भारी वाटेल. माझ्यापेक्षा मला असं वाटतं दोघी आया खूप खुश असते. मला तर ॲक्च्युली सगळ्या तीर्थयात्रा केल्या असं वाटते आणि मला असं वाटतं माझं जीवन धन्य झालं. मी खरं सांगते, खूप छान आणि प्रसन्न वाटते. खूपच छान मस्त केलं. दिल्लीचं सुंदर रत्नाचे आभार. खरं माझं काय आभार. असं काय नाहीये.
आपल्या सगळ्यांमुळे शक्य झालं, कारण आपण एवढ्या लांब आलोत म्हणून विचार केला की एकदा तरी जायलाच पाहिजे. मस्त कधीपासून यायचं होतं साई तीर्थ, पण आलोच नाही आपण. मस्त वाटलं ना, पण हे तर पहिलं आहे, अजून पुढे तर आपल्याला खूप बघायचं आहे. चला. ते गेले ना, अक्षरशः असं वाटलं की खरे चाललेत है ना आई. मस्त. मी त्याचं दर्शन घेतलं माहिती खरोखर मी बाबांच्या पायाशी आले असं वाटले. आणि किती तेजस्वी ते पण होते ना. हो ना. आम्ही आता इथे आलो नेक्स्ट शो साठी, ज्याचं 15 ते 20 मिनिट्स वेटिंग आहे. श्री राम जी का संदेश लेकर आया हूँ. चल 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 द्वार 4DX तुम्ही पाहिलेला, त्याच्यानंतर हा 5DXचा जो एक्सपिरियन्स होता तो सुद्धा अमेझिंग. म्हणजे पाणी पडते, हवा येते, स्नो पडतंय, सो ते खूपच छान होतं. आणि ते जे दाखवले लंका दहन, त्याच्यामुळे नायसाला सुद्धा त्याची एक स्टोरी समजली आणि आपल्याला पण आपण सुद्धा त्यातनं परत एकदा गेलो, छान वाटलं. मला वाटतं दोघी आयांचा एक्सपिरियन्स आपण सर्वात जास्त विचारूया, कारण पूर्ण चेअर वगैरे हलत होती, सो धमाल आली. खरंच सगळं प्रत्यक्षात सगळं लागत होतं. म्हणजे ते जेव्हा दगडावरनं उडत होते दगडं वगैरे सगळं पायाजवळ तर मला वाटत होतं काय खरं काहीच कळत नसतं. घाबरलं एकदम सगळं प्रत्यक्षात सगळं घडत होतं. तो शो झाल्यानंतर इमिडिएटली आम्ही आलो द्वारकामयी हा शो बघा. यहाँ वो अपने शागिर्द दास गंग लंका झाल्यानंतर आम्ही पाहिलं द्वारकामयी, जे खूप अमेझिंग होतं. ते म्हणजे साईबाबा कसे आले, गावात कशी एंट्री झाली, त्यांच्या घरात काय काय आहे ते सगळं काही त्यांनी मेन्शन केलं. सुंदर प्रकारे दाखवलं. दिवाळी कशी सुरू झाली ते सगळं दाखवलं. एक्सपिरियन्स अमेझिंग होता. त्यानंतर आम्ही मस्त जेवलो. फूड वॉज अमेझिंग. तुम्हाला प्लॅटरसारखं मिळेल, जसं की तुम्ही काही गेम्स पाहिले असतील. आणि मग आता आम्ही आलो आहोत सबका मालिक 1 हा शो बघायला. सो ह्याचंसुद्धा एक टायमिंग आहे. सो आम्हाला आमच्याकडे हाफ ॲन आवर होतं, त्यामधल्या टाईममध्ये आम्ही मस्त खाऊन वगैरे घेतलेलं आहे. नायसा मॅडम झोपलेत. मेन म्हणजे आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला एकदाही असं वाटलं नाही की वी आर गेटिंग बोर्ड. आम्हाला खूप छान वाटतं आणि द मॅनेजमेंट इज अमेझिंग. खूप छान प्रकारे त्याने सगळं काही मॅनेज केलं आहे. म्हणजे पावलांपावलांवर सांगतायत, आपल्याला मदत करतायत की तुम्हाला इथे जा, ह्या शोला जा. सो ते खूप हेल्पफुल. सो लास्ट शो होता सबका मालिक. लहानपणापासून ऐकते ना बाबांच्या. सो इट्स ऑल पाण्यावर दिवे वगैरे छान वाटलं ना एकदम. शेवटी डोळ्यात तक्षण पाणीच आलं. सो इट्स ऑल अबाउट श्रद्धा आणि सबुरी, म्हणजे फेथ अँड पेशन्स. छान होतं एकदम तक्षण पाणी. चल शो सुरू हो रहा है.
एक्रोबेटिक शो के बाद यहाँ पे लेजर शो होगा और लेजर शो के बाद यहाँ से बाबा की पालकी निकलेगी। आप सभी लोग उस पालकी के साथ अंदर आरती के लिए जा सकते हैं। यानी डिवोशनल थीम पार्क शिरडी के साई तीर्थ में आपका स्वागत है। जो साई तीर्थ थीम पार्क आहे तिथे येण्याचा आमचा डिसिजन एकदम मस्त होता। म्हणजे येण्याच्या आधी प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की अरे एवढं तिकीट आहे, बट ट्रस्ट मी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप मेहनत घेतली आहे। पूर्ण जो हा टाईम आपण इथे स्पेंड करतो 3 to 4 hours अमेझिंग होता। तुम्ही पूर्ण शिर्डीचा एक म्हणतात ना एक तुम्हाला ओव्हरलुक मिळेल, साईबाबा कसे होते ते तुम्हाला समजेल आणि खूप छान वाटलं। म्हणजे एवढं पॉझिटिव्ह होतं, एवढं पीसफुल होतं। दोघी आईसुद्धा खुश झाल्या। नेहमी श्रद्धा आणि सबुरी, फेथ आणि पेशन्स, बरोबर हे पाहिजे आणि खरोखरच आपलं ते असेल ना तर सगळं काही शक्य आहे। म्हणजे मी सगळ्यांना सांगेल तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर एकदा तरी या। जेव्हा पण तुम्ही शिर्डीला याल सकाळी तुम्ही मस्त साईबाबांचं दर्शन घ्या आणि मग नंतर ह्या थीम पार्कला व्हिजिट करा। ट्रस्ट मी तुम्हाला एवढं छान वाटेल आणि एवढं पॉझिटिव्ह वाटेल ना। 4 तास कसे गेले समजलं। बाबांबद्दल म्हणजे जे माहिती नसेल ते माहिती नाही, खूप छान माहिती सांगितलेली आहे बाबांची। कसे शिर्डीमध्ये आले आणि त्यांचे भक्त कसे होते, त्यांनी दिवे कसे पेटवले, खूप सुंदर माहिती दिलेली बाबांची। ते लक्ष्मीचे त्यांनी सुरुवात केली होती ना, ते लक्ष्मीची पावलं एकदम ते दाखवलं त्यांनी ना सुरुवातीची त्यांची एंट्री, पहिली जी एंट्री दाखवली ती लक्ष्मीची पाय दाखवलेत ना त्यांनी। म्हणजे प्रत्येक शोला ते एवढं टच होत होतं ना, असं डोळ्यात टच करून पाणी येत होतं। सो हा जो थीम पार्क आहे हा फक्त 1 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून, तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। आणि बाकी सगळे डिटेल्स खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत रिगार्डिंग कॉस्ट आणि इवन ॲड्रेस। सो नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर या। सो चला मग हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ इन लव्ह। बाय।